विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही तर इतके बावळट आहेत, कृष्ण गवळणी आडीत होता काय तोंड जोडायची पाळे. बाजारामध्ये गहू बाजरी विकायला, भाजी विकायला म्हातारी बाई जाती का कॉलेजची पोरगी? म्हातारी बाई. मग गोकुळात दही विकायला म्हाताऱ्या जाती का कॉलेजच्या पोरी? मग कृष्ण म्हातारे आडीन का? हो द्या, तुमचंच हो द्या. त्या कृष्णाचा खेळ. काही तर म्हणले वाल्यानं 7 रांजण बामणं मारली. एवढी बामणं आणली कुठूनच? इथं 2-4 गाव मिळून एक बामणे. तेवढी बामणं त्याला सापडली कुठं? बरं जाऊ द्या, सापडू द्या. बामणं डोंगराला गेलतीच का? अरे तो वाल्या सोडा. जोपर्यंत तुम्हाला शांताराम बाबा भेटले नाही तोपर्यंत तुम्ही वाल्याचे. वाल्याच्या चरित्रात 3 गोष्टी ध्यानात ठेवा. भाग्याचा उदय काळ आल्याशिवाय ऋषी भेटत नाही. पहिली गोष्ट, ऋषी जर भेटला, त्याची जर कृपा झाली तर दरोडेखोराचा ऋषी होतो. त्याच्यात हे पाठच करायचं नाही, हे उचकायचंच नाही. नुसता डोंगरात आला, सुरा काढला, डोळे वासवले, घरी जाय म्हणला, येऊन विचारून ये म्हणला. म्हणला आणि काही काही तर डायरेक्ट म्हणत्या वाल्याच्या बायकोनं वाल्याला खसकावलं आणि वाल्यात बदल झाला. कोणचं ऐकून? आता खरं बोला, लबाड बोलू नका. महात्म्याच्या दरबारात आपण. आपल्या बायको इतकं तुमच्या आणि माझ्या अजून आपल्याला कोणीच वाईट बोलेल नाही. आता उगाच तुम्ही मी दरिद्री आहे म्हणून घरी जातो, नाही तर शहाणा माणूस फाशी घेईन पण घरी जाणार. मग आता मला सांगा, एवढं आपल्या बायकोनं आपल्याला खसकावलं, तुमच्या बी माझ्या बी, आपल्यात काय बदल झाला बा? आता मी उगत फुटक्या तोंडाचा आहे म्हणून खरं सांगतो, आणि तुम्ही आतल्या गाठीचे म्हणून झाकून ठेवता. पाया पडून सांगतो, वाल्याच्या चरित्रात ह्या 3च गोष्टी आहेत. भाग्याशिवाय संत नाही. 2, भाग्य जर अनुकूल आलं तर संतांकडे जायची गरज नाही, संत येतात. वाल्याला जायची गरज पडली का? नाही. संत आले. कधी? योग्य काळ आला, संताचं दर्शन झालं. तुम्ही खाली बसती का? मी बस खाली तिथं. बस खाली, खाली बस तिथं. खाली खुर्चीत पाहिजे, जमीन गेली तरी चालत. खाली बस ना तू, बस खाली ना. लोकांची अडचण झाली, बस खाली बस. गेले आमचे 2 मिनिटं, लिंक तुटली सगळे लोक. बस खाली. हा, आता मी म्हणल्याशिवाय उठायचं नाही. विठाला 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 विठाला. काय झालं? काही असो, तुम्हाला आजचं काल्याचे कीर्तन आहे ना, हे पूर्ण आत गेलंय आता. आता त्याला 20 शब्द, एकदा बोलणाऱ्याला लिंक लागली ना, ते मग त्याला 20 शब्द नाही चालत. गेलं बॉम्बाला सगळं. दिली आमची लिंक तोडून. आणखी त्याचं उत्तर आत गेलं पाहिजे कीर्तन महाराज. कीर्तन हे कधी बाहेर नको. कीर्तन आहे ना आत घुसलं पाहिजे. आता तुमच्या अख्खा काला कसं घसला आज. वाल्याच्या चरित्रात पहिला मुद्दा, भाग्याचा उदय झाला, संत भेटले. पुढे सांगतो, जर प्रारब्ध अनुकूल झालं तर संतच भेटायला येतात. आणि 3, संताची जर कृपा झाली तर दरोडेखोराचा राक्षस होतो, साधू होतो. आता पुढे सांगा, दरोडेखोराचा साधू होतो. पुढे सांगा, साधूच्या पुढे देवाला जाता येत नाही. काय भाषा आहे? साधूच्या पुढे देवालाही जाता येत नाही.
केले रामायण रामायण. मग वाण्याच्या जीवनात खरा काला झाला. आता हे रूपक आहे, हे काला. त्या कृष्णाचं कोण काय म्हणलं, कोणतं म्हणलं पुतना तुडली, पुतना तुडली, तुकडे केले, वरून येत नव्हती म्हणजे खाली, ती वर गाळ गेली. अरे पुतना आतापर्यंत योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळशी. पुतना कोण आहे माहिती का? पुतना अविद्या आहे, पुतना अज्ञान आहे, पुतना माया आहे. ती संत कृपेनेच मरू शकते. आता आमच्या कृष्णाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये पुतनेची गोष्ट 1.5 तास चालत. 1.5 तास आली आली आली, येऊन दे येऊन दे, तुला काय ववळाय आली का ती? आली आणि तो झोपेला होता. कोण तो टोपली झोपला होता पट्ट्या. कृष्ण त्यानं रडायचं सोंग घेतलं, ही तिच्या जवळ गेली, तिच्या स्तनाला हा पठ्ठ्या बी लागला. दूध पिऊन घेतलं, रक्त ओढून घेतलं. अरे बाबा हे लौकिक आहे. खरं त्याच्यात असं आहे, जगाचा बाप कधी झोपत नाही, पण माया त्याला भेटायला गेल्याशिवाय राहत. जगाचा बाप कधी झोपत नाही आणि माया त्याला भेटायला गेल्याशिवाय. आणि माया त्याच्या तडाक्यात गेली, तो जर नामधारक असेल तर पुतना मेल्याशिवाय राहत. तो जर नामधारक असेल तर पुतना मेल्याशिवाय राहत नाही. आणि तुमची माझी पुतना मारायचं औषधच भजन आहे. तुम्ही पुतना मारा, काय मायेत लई गुतायचं नाही. आता तुम्हाला वाटतं बा आम्ही लई त्यागी झालो, काही नाही झालं. आता तुम्ही जरी एवढ्या साधक म्हाताऱ्या जरी नातवाला घेऊन आल्या ना कीर्तनाला, व तुम्ही बार एकाग्रता साधक आहे असं काही नाही. तुमचं बाबावर ध्यानच नाही. नातानं उडी हाणली का तू हसली ना, नातान टाळी वाजवली का आय आय. अहो लहानपणी कोणची पोरं तशीच राहते. लहानाल्या पोरानं टाळी वाजवली तर आजीला असं वाटतं ज्ञानोबा माऊलीच माझ्या पोराच्या पोटी आहे. काही काही बाया तर इतक्या डोक्यातून गेल्यात, ती म्हणती माझ्या लहानाचा नातू आहे ना, लहानाचा दिखतो त्याच्या आजासारखा आहे. जेवढे त्याच्या आजात गुण होते तेवढे त्याच्यात आले. मला तर कधी कधी असं वाटतं बाई नक्की त्याचा आजा परत आला तर तूच गाठ घेईन ना, त्याला गावाशी काय गेलं. अरे बाबा याच्याकरताच ओवी हितापासून काढती आणि हित देवानी. आणि ते कोण? तेची संत, तेची संत, त्यांचा हेत विठ्ठल, त्यांचा हेत विठ्ठल काही टाळा फेरती काही टाळा जन्माला आला. आता मुळात तुमच्या सगळ्यांच्या हृदयात कृष्ण या महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन आला आला. आता कृष्ण तुमच्या गोकुळात जन्माला आला. हे काय गोकुळ आहे. हे काय गोकुळ आहे. 24 तासात 21,600 वेळा दोन्ही नागपुडीतून होणारा श्वासोश्वास हा तुमचा कृष्ण आहे. हा तुमचा कृष्ण आहे. तो कुठं आलाय? गोकुळ. टाळ्यावर. हे काय गोकुळ. या गोकुळामध्ये कृष्ण जन्माला आला. कधी? सापडविले वाटे जाता गंगा माघ शुद्ध दशमी केला अंगीकार इतरांचा लेखा आणि सद्गुरु वाचोनी संसारी तारक असेच निशंक आन कोणी शपथ घेऊन त्याला प्रमाण नाही आला. आता याच्यात कृष्ण जन्माला आला. फायनल झाला. आता तो कृष्ण राहू द्या थोडा वेळ. आला. याला पहिलं गिराईक मिळालं पुतना. मग तुम्हाला मला नामचिंतन घेतले, अडचणी कोणी आणली?
पहिली अडचण कोणी आणली? पुतणानच. मग आता आपण गुंतलोय का? माया कोण आहे? पुतना. भजन कोण करून देत नाही? वैष्णव मेळाव्याला कोण जाऊन देत नाही? सप्त्याला कोण जाऊन देत नाही? टाळी कोण वाजून देत नाही? माया. चिंतन कोण करू देत नाही? ध्यान कोण लावून देत नाही? नामारूपाची सांगड कोण घालू देत नाही? माया. आणि तीच पुतना तुम्हाला मला घातक आहे. आणि पुतना मारायचं शस्त्र आहे. जळतील पापे. आता आपण पुतना मारली. कशाला मेली? नामान. पुतना मारल्यावर दुसरा पठ्ठ्या खळखळून उठला. बाबळ भट गुस्सा काल्यात. आता पहिली कोण मारली? आणि माया कमी करा. आणि तुम्हाला खरं सांगा, साधक अवस्थेत उच्च स्थितीला गेलेल्या माणसाला माया तुटते. आता गंमत काय झाली, आपण त्या स्थितीपर्यंत जात नाही म्हणजे 2 अभंग पाठ झाले का आपण कीर्तन करायला सुरुवात करतो. 2-4 महिने कुठं तिकडे वृंदावनला का काय जातात. आमच्या आयुष्यात आम्ही गेलो नाही. आणि तिकडून आला का भागवत सांगायला सुरुवात करतो. इकडं कुठे गेला का रामायण सांगायला सुरुवात करतो. आणि तो याच्यात इतका फापलून जातो का तो मी साधक हेच विसरून जातो. तो वाहत नाही गेला पाहिजे. कीर्तन केलीच पाहिजे. आता आमच्या इतकी कीर्तन तर कोणी केली नाही. कीर्तन केलीच पाहिजे, पण आपण वाहत नाही गेला पाहिजे. आता मुलाला सांगा, आपण आपल्या मुलाला सोडलं नाही पाहिजे. फांद्या किती हलू द्या, फांदी शिकाय गेलं नाही. मेन काय? मूळ. मग आपण आपल्या नामाच्या मुळाला जर फिट धरलं ना, येटाला म्हणू द्या, हे झाड वारा आल्यावर कधीतरी हलणारच. पण आपण काय केलं माहिती का? मुळं ढिल्ली केली. मुळं ढिल्ली करून टाकली. 2 अभंग आले, झाला कीर्तनकार. 2-4 लोक पाया पडायला लागला माळ घालाय. 2-4 जणांनी माळा घातल्या, 6 जणांनी घातल्या, 3 गाणी काढल्या, 2 गाणी फेकून दिली. एक राहिला तोय बी इतकं वैतागून राहिला. तोच फक्त राहिला. नाही, प्रारब्ध अनुकूल झाल्याशिवाय या गोष्टी होत नाही महाराज. आता तुम्हाला पुढं सांगा, जमणार नाही, तुम्हाला राग येईल. परमार्थ रक्तात असावा लागतो. नाही. आता हे होऊन गेले ऋषी मुनी, संत महाराज, शांताबाबांची सगळ्या परंपरा, बंडोबा करोबापासून, आत्रीपासून, बलभीमापासून, शांताबाईपासून जेवढ्या होऊन गेल्या, ते होऊन गेलेल्या ज्या परंपरा आहेत त्यांनी त्यागाने संप्रदाय वाढवला. कुणी उठणं ते आपल्याकडे चालतच नाही महाराज. हे चालतं कधी? हे महापोऱ्या पाखोद्या करायचंय. काला करायचं? पाखोद्याचं जे अडं निघलं तुझं कुठं करतो? तुम्ही तुमचा मुलगा कीर्तनकार होईल हे स्वप्नात आणू नका. तुम्ही फक्त तुमचं हित साधा. कारण त्याचं प्रारब्ध वेगळं आहे. त्याचं काय? अहो, पोळ्या खायला आलेला गावभर रामायण सांगायला लागला. पोळ्या खायला नाथबाबाच्या घरी आलेला गावबा रामायण सांगला आणि स्वतःचा पोरगा बापाला नाव ठेवायला लागला हरिपंडित. मग आपलंही तसंच येतं. आपली काय बाहेर ठेपे तेवढी घरी आहे का? नाही. कबूलही वाटत. त्याला बाबळ भट मारला पाहिजे. दुसरा पठ्ठ्या कोण बी लागला? बाबळ भट. आता पहिली मारली माया म्हणजे पुतना, दुसरा मारला बाबळ भट. आणि मग आता खोड्या करणारच ना कृष्ण. बाहेर का हात? आणि आज खोड्या केल्या. लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या खोड्या करी खोड्या करी मना मोहन मन मोहन 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 खोड्या करी मना मोहन. हे लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मना मोहन 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 मोहन
मोहन मोहन मोहन मोहन खोड्या करी मन मोहन 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 खोड्या करी मन मोहन खोड्या याच्यात झाल्या ना, याच्यात झाल्या सुरू खोड्या याच्यात. आणि खोड्या कशा झाल्या? तळवे तळ हात टेकीत हे, तळवे तळ हात टेकीत हे, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागले. आणि याच्यात होते 6 पोरं आणि 6 पुरी. याच्यात आता पोरं ऐका, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार किती झाले? 6. आणि 6 पुरी आशा इच्छा वासना तृष्णा मनसना तितिक्षा यांचे झाले खोड्या. याच्यात 6 पोरण 6 पुरी. आता हे पोरण पुरी फक्त भजनालाच घाबरत्या, नाही तर दुसऱ्याला घाबरायचं यांचं. मग या लोकांना भजन सुरू आणि मग त्या रडायला लागल्या, जाऊ दे रे मला जाऊ दे जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला. काय देतो आपण? खेळणं, खुळखुळा खेळवा. मग या साधनांना नादी लावू. ऋतुला बाई का या आडवाटा ऋतुला बाई काटा या आडवाटा नंदा सकारटा होता जोडीला म्हणून मी आणि गोडीला होता जोडीला म्हणून मी आणि गोडीला कसा गोड बोलनिया कसा करिया बाई बाई कसा गोड बोलनिया कसा करिया हे ऋतुला बाई काटा ऋतुला बाई काटा या भाटा नंदाचा काढता होता जोडीला नंदाचा काढता होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलनिया कसा करिया भांडण. कारण महिला पुरुष बासरी कुठे आहे? बासरी कृष्णाच्या वटावर. आणि गवळणीचं बासरीचं भांडण झालं. ते गवळणी म्हणल्या का ग रात्रंदिवस आम्ही भजन करतो, तो आमच्याशी बोलत सुद्धा नाही आणि तू मागून आली आणि त्याच्या वाटावर बसली. तुला काही लाज? बासरी म्हणली बा माझ्यावर जोडू नका. नीट आहे का बरं? माझ्यावर जोडू नका. मी तर कृष्णाच्या होटावर आहे,
तुम्ही कृष्णाच्या हृदयात बसाल, फक्त बसाल, फक्त माझ्यासारखं व्हा. वा वा वा, माझ्यासारखं व्हा. मी या म्हणलेलं नाकानं कांदा सोडू नको. आठवड्यातून 3 वेळा ब्युटी पार्लरला जाते. दर 2 दिवसाला भांगाची स्टाईल बदलते आणि मुरी तुंबली एवढे साबण लाविते आणि पावडरीनं तर चेहरा फुगलाय माझा. बासरी म्हणली त्यांना लावा आग, पहिली तुम्ही सरळ व्हा. कारण मी कशी आहे, पहिले तुम्ही सरळ व्हा. 2 आतून पोकळ व्हा. मी कशी आहे, आतून पोकळ आहे. आणि 3री गोष्ट, मी वाजत नाही, मला वाजवतोय. गेला हरी कुण गावा, कुणाला नाही कसा ठावा. गेला हरी कुण गावा, कुणाला नाही कसा ठावा. गुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा, डोळा बाई डावा, गवडतो डोळा, डोळा बाई डावा. गेला हरी कुणा गावा, कुणाला नाही कसा ठावा. गुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा, डोळा बाई डावा, उडतो डोळा, डोळा बाई डावा. परत ऐकणारे म्हणतील ही गवळण बाजारी काकडा पाठ केलाय का तुम्ही. डावा डोळा लवे, उजवीस परत असे भाऊ. आणि अशी गवळण जी ब्रह्मानंदात तल्लीन झाली, जिनं पुतना मारली, जिनं बाबळभट मारला, ती बासरी सारखी सरळ झाली, आतून पोकळ झाली आणि ती वाजत नाही. तिनं पाहिलं, मला गुरु भेटला. माझ्या गुरुने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या अनंत जन्मीचं पाप जळून गेलं आणि माझ्या पापाचं दुधानं कसं झालं. पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी, पाहती गवळणी. दवती बालती दुधाने, दवती बालती दुधाने, दवती बालती दुधाने. दुधानं पालत झालं, पण हे पालत दुधानं कोण करील. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे, मनती नंदाची मनती नंदाची पोरे. आधी चोरी केली खरे, आधी चोरी केली खरे, आधी चोरी
एकाने चोरी केली यशात. आता तुमची सगळ्यांची चोरी पडलेलं एक उत्तर इतकं सुंदर आलंय. उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रे ते झिनावे, भोजन करावे. तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही साधक झाला हे जरी भाग्य असलं तर त्याचा गुरु कृपेने फक्त अहम होऊ नये, अहम होऊ नये. आणि अहम जर झाला नाही तर तुम्ही सक्सेस झाल्याशिवाय. तुम्हाला एक वाक्य सांगू का महाराज, ज्ञान मिळण्यापेक्षा ज्ञान टिकवणं महत्वाचं आहे. ज्ञान गिळोनी गावा गोविंद. आता आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, भरलेला हंडा हेंदाळत नाही. भरलेला जो हंडा असतो, आता हे भरलेले हंडे आहेत, हे हेंदाळत नाही. आणि तुमचा माझा अर्धा माठ आहे, खळखळ 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 फुटला खळखळ. ते तसं नाही चालत. त्याला तो माठ आहे ना भरून घ्यावा लागतो आणि त्या माठामध्ये ब्रह्मानंद भरावा. आणि ब्रह्मानंद एकदा भरला का गोकुळामध्ये जी मनेरी गाय आहे ती ताब्यात येते. गावठी दृष्टानं सांगा, गाय लय पळायला लागली तर तिला लोढणं घालतात, लोढणं. आणि लोढण्याचा नियम असा आहे, तिच्याच तंगड्यात ती हाणती. पण काही गाया हुशार आहेत, लोढणं बाहेरून काढतात. अशा काही काही गाय आहे सप्त्यापुरताच गण लावी त्या. मग आता ते लोढणं फेल गेल्यामुळं गाईला पायखुटी घालायची पाळी आली. आता पायखुटीचा नियम असा आहे, पाय आणि गायची मुरकी, जितकी गाय जोरात तितका झटका जास्त, जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. याच्यात एक गाय आहे, त्या गायीचं नाव मनेरी आहे. ती मनेरी गाय पळती विषयाच्या रानात, आणि विषयाच्या रानात पळती म्हणून सद्गुरूकडून दुरी घ्या आणि नामाच्या खुटीनं ती गाय बांधा. गाय पळायची आकळली का तुम्ही देव झाला. ती आकळली पाहिजे. आणि मूर्खीला हिसका बसला का गाय आकळते. ती कालांतराने मग ती उभत राहून घेते. पायखुटीवाली गाय, लोढण्यावाली गाय थांबत नाही. लोढण्यावाली गाई सहसा थांबत नाही, पण पायखुटीची गाई पळत नाही. मग रामकृष्ण हरीची पायखुटी ज्यानं मनेरी गायला घातली तो साधक तरुण गेल्याशिवाय राहत. आता त्याला तरायला काही करत ना, आपण फक्त म्हणतो ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम हे म्हणतो आपण हो, पण आपल्यामध्ये ज्ञानाचा झरा आहे आपल्यात. आणि हे जर पाहायचं असेल, एवढं मोठं संस्थान तयार झालं, मुंती प्राण प्रतिष्ठा झाली, श्रीपाद बाबापासून तुमची परंपरा चालत आली. याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे महाराज, अमूल्य ठेवा मिळाल्यावर जतन करणारं मडकं क्लिअर पाहिजे. झोपडीला कुलपाची गरज नाही, झोपडीला कुलपाची गरज नाही, झोपडीला कुलपाची गरज नाही. सगळी घाण बाहेर निघून गेल्यावर ही झोपडीच आहे, हिच्यात कोणी येऊन राहत नाही, ब्रह्मांडाचा धनीच राहतो. मग त्याला कुलूप लावायची गरज नाही. मग तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते सफल होईल. मग तो काला तिथं झाला, तो काला संतांच्या कृपेनं बुरीत झाला. आता आपण काला नुसता ऐकला तास दीड तास काला ऐकला, आपण त्या काल्याचं चिंतन गरजेचं आहे. आता मी तुम्हाला तुमच्या मापात कीर्तन केलं. मी कीर्तन नेहमी समोरची माणसं पाहून करणार. आपल्याकडं सगळ्या रंगाचं भांडवल आहे. तुम्ही उच्च साधक आहेत, तुम्हाला बाईची बाबाची गोष्ट सांगून मी चव घालाय मोकळा नाही. तुम्हाला मुंग्या येतील असाच माल. आपल्याकडं जवळजवळ सगळ्यांचं माप झालं. आपलं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं तो कांजाला माप, त्याला फिट. आता तुम्हाला फिट शर्ट शिवून दिला, लावाड बोलायचं नाही. आता तुम्हाला शर्ट ढिल्लाय होणार नाही
त्यामुळे काय झालं, साधकाने बाह्य जगापेक्षा अंतर मनात रंगलं पाहिजे.